जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेंदु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभोर्ते वीरदेवे सदा वंदिता। समपत सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपा तमा वंदे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत, वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते, ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। अलक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं। एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं, ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं। जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीतायापते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रण कर्कश
दश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातक नाशनं पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं अष्टो प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला
मन मोहन गोपाला गोपाल 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 गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठला राखो माये, जय जय विठ्ठला राखो माये, जय जय विठ्ठला राखो माई, जय जय विठ्ठला राखो माई, जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा वेदपारायणा सत्यनारायणा, ओम नमो नारायणा।
श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण श्री विष्णु नारायण श्री राम नारायण श्री कृष्ण नारायण श्री विठ्ठल नारायण श्री पांडुरंग नारायण श्री हरी नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गण गण गणात बोते 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 दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो वाटे हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला वाटे हळू हळू चाला मुखाने दत्त दत्त बोला दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या 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 हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्त घनगापुरी राहतो यात्रा सांभाळून नेतो दत्त घनगापुरी राहतो यात्रा सांभाळून नेतो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या 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 हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो
दत्त घाणगापूरचा राजा तयासी दंडवत माझा, दत्त घाणगापूरचा राजा तयासी दंडवत माझा, दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो, दत्ता दिगंबराया हो सावळ्या भेटी मला द्या हो, सावळ्या भेटी मला द्या हो, सावळ्या भेटी मला द्या हो. ओम श्री हनुमते नमा, ओम श्री हनुमते नमा, ओम श्री हनुमते नमा, ओम श्री हनुमते नमा. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरित मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाता अभंग. अभंग क्रमांक 1886. देव भला देव भला, देव भला देव भला, देव भला देव भला, देव भला देव भला. मिळून जाय जैसा त्याला, मिळून जाय जैसा त्याला, देव भला देव भला, देव भला देव भला. देव उदार देता नाही थोडे फार, देव उदार देता नाही थोडे फार. देव बळी जोडा नाही भूमंडळी. देव बळी जोडा नाही भूमंडळी. देव भला मिळोनी जाय जैसा त्याला. देव भला मिळोनी जाय जैसा त्याला. देव व्हावा
आवडे तो सर्वा जीवा, देव व्हावा देव व्हावा, आवडे तो सर्वा जीवा, देव भला मिळूनी जाय जैसा त्याला, देव चांगला तुका चरणी लागला, देव चांगला देव चांगला, देव चांगला तुका चरणी लागला, देव भला मिळूनी जाय जैसा त्याला, देव भला मिळूनी जाय जैसा त्याला, मिळूनी जाय जैसा त्याला, देव भला देव भला. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. ओवी 566 ते 599. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जोजे, मनानी त्रिभुवनी तू एकू, तुझ सारखा नाही अनिकू, तुझा महिमा अलौकिकू नेनी जेवानू. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले, येते सात्विकाचे आले भरते तया, मग मनात तसे प्रसिद्ध वाचा होतसे सद्गद, काळीजी अपराध समुद्रोनी माते, तुझ विश्व सूरदयाते कही, स्वैरेपणे न मनुची पाही, तुझ विश्वेश्वराची आठाई आश्चर्य केले, तू वर्णनीय परिलोभे माते वर्णिशी पासवे, तरी मी या वल्गिजे क्षोभे अधिकाधिक, आता ऐसी अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, मनोनी रक्ष रक्ष प्रमाद पसोनिया, जी हेची विनवावया लागी, कैची योग्यता माझी या अंगी, पर्यापत्य जैसे सलगी बापेसी बोले, पुत्राचे अपराध जरी झाले आगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व, तैसे साई जोजी, सख्याचे उद्धत सका साहे निवांत, तैसे तुवा समस्त साई जोजी, प्रियाची आठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वता जान, तेवी उचिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोजी,
ना तरी प्राणाची सोयरी भेटी, मग जीवे भूतली जिये संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोचू काही, का उखिते अंगे जीवे आपण पे दिदले जिया मनोभावे, तिया कांतू मिनलिया न राहावे हृदय जेवी, तया परी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया, अनेक काही एक मनावया कारण असे, तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माय बापे पुरविली स्नेहाळाचेनी, सुरतरुची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनुचे पाडे खेळावया, मी या नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी अनावा, हा छंदू सिद्धी नेला आघवा, माऊलिये तुआ, जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला 4 मास, पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले, ऐसा कृतकृत्य केलं स्वामी, बहुवेळा पाळिला तुम्ही, दाविले जे परब्रह्मी नायकी जे काणी, मा देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिवारीची गाठी मज लागी सोडिली, जी कल्पादी लागोनी आजची घडी धरोनी, माझी जे तुली होवनी गेली जन्मे, तया आघवियांच्या आंतू घरडोळी घेऊन आशे पाहतू, परीही देखिली ऐकिली मातू आतुडेची नाम, बुद्धीची जाणणी काही नावचेची, याचे अंगणे हे साधही अंत करणे करवेची नाम, तेत डोळ्या देखी होवावी, ही गोटीच काय सया करावी, किंबहुना पूर्वी दृष्ट नाश्रुत, ते विश्वरूपा पुले तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले षष्ट देवा, परी आता ऐसी चाड छिवी, जे तुझसी गोटी करावी, जवळीक हे भोगावी आलिंगायासी, ते याची रूपी करू म्हणजे, तरी कोणी एके मुखेसी चावळी जे, आणि कवना खेव देई जे तुझ लेख नाही, मनोनी वारी आसवे धावणे, न ठके गगना खेव देणे, जळ केळी खेळणे समुद्री केवते, या लागी जी देवा येतीचे भय उपजतसे जीवा, मनोनीय तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता, पैचराचर विनोद पाहिजे, मग तेने सुखे घरी राहीजे, तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा मान, आम्ही योग जात अभ्यासावे, तेने याची अनुभवा यावे, शास्त्राते उलांडावे, शास्त्राते आलुडावे, परी सिद्धांत तो हाची, आम्ही योग जात अभ्यासावे, तेने याची अनुभवा यावे, शास्त्राते आलोडावे, परी सिद्धांत तो हाची, आम्ही यजने किजती सकळे, परितिये फळावी येण्याची फळे, तीर्थे हो तू सकळे याची लागी, आणि काही जे जे दान पुण्यामी किजे,
तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. ऐसी ते तिची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तत असे ते सांकडी, फेडी जे जेवी. अगा जीवीचे जाणते या, सकळ विश्व वसविते या. प्रसन्न होई पूजित या देवाची या देवा. अगा जीवीचे जाणते या, सकळ विश्व वसविते या. प्रसन्न होई पूजित या देवांची या देवा. कैसे निलोत्पलाते रामीत, आकाशाही रंगू लावीत. तेजाची ओज दावीत इंद्रनिळ. हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. हरी जय जय राम, हरी जय जय राम. हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. हरी जय जय राम, हरी जय जय राम. हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. हरी हरी हरी. हरी जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. दान दिदले शरणागतां, ते म्यालंका मोडीतां. शोभ वाटेल रघुनाथा, या लागी स्वस्थता राखी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानील संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईना मी तुझ, जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोन उधारी जोजी आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 8व्या अध्यायाच्या 8व्या भागाला परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, आईवडिलांच्या चरणाशी प्रणिपात करून
भावार्थ रामायणाच्या कथाभागाच्या चिंतनाला सेवेला सुरुवात करीत असताना रामायणाचे कविकर्ते शांतिब्रह्म एकनाथ महाराज अंगद शिष्टाईची कथा सांगत असताना अंगदानी ज्यावेळेस राजा रावणाला पालत पाडलेलं आहे, राजा रावणाच्या मस्तकावर उभा राहिलेला आहे, राजा रावणाला माझ्या तावडीतून सोडवण्यासाठी कुणी असेल तर या म्हणून अंगद आव्हान करत आहे, पण सगळे घाबरून गेलेले आहेत, कोणी समोर यायला तयार नाही, अंगदाबरोबर भिडायला तयार नाही, राजा रावणाची सुटका करायला तयार नाही. त्यावेळेस अंगदाच्या मनामध्ये विचार सुरू झाले, कारण मन मोकळं असलं की त्या मनामध्ये विचारांचं थैमान सुरू होतं. मन दाही दिशेला फिरतं आणि मनामुळं फार विचित्र अवस्था होते. या मनामुळंच काय झालं तर इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणजे नेमकं काय झालं तर इंद्रदेवानं ऋषीपत्नीची अभिलाषा धारण केली. विषय वासना पूर्ण करण्यासाठी अनिवार्य प्रयत्न केले. आणि गौतमाच्या कडून शापित अवस्था झाली. सर्व अंगाला भग पडली. चंद्रानं गुरुपत्नीची अभिलाषा धरली. चंद्राला क्षयरोग लागला. नारद महर्षींनी तर काय केलं, त्यांचं मन कुठं गेलं तुम्हाला माहिती आहे का? भगवंताच्या पत्न्यावरती मन गेलं. नारद महर्षी भगवंताकडे गेले असताना भगवान परमात्मा म्हणाले, नारदा तुम्ही आता ज्ञानी आहात, विद्वान आहात, भजन करता, नामचिंतन करता, परमार्थ करता, पण तुम्ही लग्न कधी करणार आहात? बायको वगैरे काय पाहणार आहात की नाही? आणि त्यावेळेस नारद महर्षी भगवंतालाच प्रश्न करतात, देवा तुम्हाला 16,108 बायका आहेत आणि एवढ्या सगळ्या बायका तुम्हाला असताना त्यातली द्या ना एखादी. म्हटले मी कुठं आता बायको बघत बसू, हिंडू फिरू? भगवंतानी ओळखलं याच्या मनामध्ये कुडं आलेलं आहे. भगवान परमात्मा म्हणले ठीक आहे, 16,108 पैकी तुला बायको पाहिजे ना, ती पण माझीच. तर ज्या ठिकाणी मी नसेल त्या ठिकाणची ती तुला घे, ती तुझी, आणि तिच्या बरोबर तू लग्न कर नारदा. आणि मग नारद महर्षी हे घर ते घर ते घर 16,108 बायकांच्या भगवंताच्या घरी गेले. कुठं भगवान परमात्मा जेवायला बसलेत, कुठं स्नान करतात, कुठं पूजेला बसलेत,
कुणाच्या घरी साखरपुडा आहे, कुणाच्या घरी विवाहाचं प्रयोजन आहे, अशी अनेक कामे भगवान परमात्मा करताना प्रत्येकीच्या घरी नारद महर्षीला आढळतात. नारद महर्षीला कळतं भगवंताच्या अर्धांगिनीवर आपण मन गेल्यामुळं भगवंताकडं नको तीच मागणी केली. भगवंताला नमस्कार करून नारद महर्षी तिथून स्नानाला आले, पाण्यामध्ये उतरले. पाण्यामध्ये बुटकुळी मारली आणि वरती निघाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं आपण आता पुरुष राहिलेलो नाही, आता स्त्री झालेलो आहे. भगवंतानी नारदाची नारदी केली. आणि मग 60 मुलांना जन्म दिला. जी 60 संवत्सर आहेत, म्हणजे मन जर मोकळं असेल तर ते कशावरही जात, कुठंही फिरत. आता हितय तोपर्यंत परदेशात जात, परदेशात आहे तोपर्यंत गावात येत, गावात आहे तोपर्यंत घरात येत. म्हणजे मोकळं मन. त्या मोकळ्या मनामध्ये अनेक प्रकारचे तर्क विचार येत असतात. आणि असंच विचार अंगदाच्या मनामध्ये आला की लंका नगरीचा विध्वंस करावा का. लगेच दुसरं मन अंगदाचं म्हणतं नको नको, ही विभीषणाला दान दिलेली लंका आहे. आपण जर इथं काही नासधूस केली, फोडाफोडी केली, तोडातोडी केली तर भगवान परमात्मा रामरया आपल्यावर रागावतील. आणि रामरया रागावतील, देवक्षोभ होईल, असं आपण काही करायचं नाही. असा विचार अंगद करतात. दान दिदले शरणागता ते म्यालंका मोडीता शोभ वाटील रघुनाथा या लागी स्वस्तता राखीली. म्हणून जशीच्या तशी लंका अंगदानं ठेवलेले म्हणले. त्या लंकेमध्ये काहीच फोडाफोडी तोडातोडी विध्वंस काही केलेला नाही. कारण शरणागत आलेल्या विभीषणाला भगवंताने ती लंका दान दिलेली आहे. ही गोष्ट अंगदाने लक्षात ठेवलेली आहे. सोये मारू नये रावण अंगदे जानो आणि आपण पायी दडपण दशानन मुकुट हिरोन घेतला. ज्या राजा रावणाच्या डोक्यावर पाय देऊन अंगद उभा राहिलेले, त्या राजा रावणालाही मारू नये असा विचार अंगदाच्या मनामध्ये आला. कारण ही शिकार भगवान परमात्मा श्रीरामाची आहे. म्हणून 10 तोंडाच्या राजा रावणाचं डोकं आपल्या पायानं खाली दडपलं आणि मस्तकीचा मुकुट अंगदानं हिसकावून घेतला. मुकुट घेऊन आपण अंगद उडता सत्रान मस्तके मंडप उचलिला पूर्ण नाही ज्ञान अंगदा. अंगदानं राजा रावणाचा मुकुट हिसकावून घेतला आणि अंगदानं तिथून उड्डाण केलं. रामरयाच्या भेटीला येत असताना राजा रावणाच्या सभामंडपातून उडालेले अंगद त्या राजा रावणाच्या सभामंडपाचा जो मंडप होता तोच मंडप डोक्यावर घेऊन उचलून अंगद निघालेला आहे. पण अंगदाला या गोष्टीची काहीच कल्पना नाही. म्हणतात धन्य अंगदाचा साटोपा 80 शस्त्रस्तंभी मंडप
उपडिता न कळेची अल्प परम प्रताप कपीचा. अंगदाच्या अंगामधल्या आवेशामुळं, वीरश्रीमुळं अंगदानं ज्यावेळेस उसळी घेतली, त्यावेळेस त्या मंडपातून वर उसळी घेतल्याबरोबर अंगदाचं असणार मस्तक ज्यावेळेस मंडपाला थटलं आणि अंगदाची उसळी वरच्या दिशेने निघाली, त्यावेळेस राजा रावणाचा सभा मंडप 80,000 खांबाचा होता म्हणजे, आणि खांबासहित तो मंडप उपटला आणि अंगदाच्या डोक्यावर तसाच मंडप आहे. अंगदाचं उड्डाण निघालेलं आहे, पण अंगदाला मात्र हे काही लक्षात आलेलं नाही. म्हणतात एवढा प्रताप, एवढा बलशाली अतुर्बळी अंगद आहे. ख्याती करोनी उद्धाट, ख्याती करोनी उद्भाट, श्रीमंडप हाती मुकुट, अंगदाला वीर वरिष्ठ, देखिला पष्ट वानरी. मोठी ख्याती करून, डोक्यावर मंडप घेऊन, हातात राजा रावणाचा मुकुट घेऊन, वीरामध्ये सर्वश्रेष्ठ वरिष्ठ असणारा अंगद आलेले हे वानरांनी पाहिलेले. मागे लंके माझी जाण, कळकळती राक्षस गण, नेले सभेचे मंडन, भाग्य रावण वाचला. अंगद तिथून उड्डाण घेऊन रामरायाच्या भेटीला येत असताना लंकेमधला सभा मंडप अंगदाच्या डोक्यावर आला. एवढंच नाही तर त्या मंडपाचे 80,000 खांब ते सुद्धा उपसून अंगदाच्या डोक्यावरील छताबरोबर आले. आणि मग लंकेमध्ये सगळं अस्ताव्यस्त दिसायला लागलं. तिथली कळा गेल्यासारखी वाटायला लागलं. राक्षस कळकळायला लागली. जी राजा रावणाची सभा होती त्या सभेचा चेहरा मोहराच बदलला गेला. अहो 80,000 खांबाचा हा मंडप उड्डाण करताना अंगद बरोबर घेऊन गेला. नशीब म्हणले राजा रावण वाचला, नाहीतर यानं राजा रावणाला जर मारायचं ठरवलं असतं तर राजा रावण मेला असता. पण सुदैवानं राजा रावण वाचला असा विचार राक्षस करू लागले. अंगद वीरा उद्भटन, रावणा गोळसो निस्पष्ट, हिरोनी घेतला मुकुट, भाग्य दशकंठ वाचला. अंगद किती बलशाली आहे म्हणले. राजा रावणाला त्यानं घोळसलं, डोक्यावर पाय देऊन उभा राहिला. राजा रावणाच्या मस्तकाचा मुकुट हिसकावून घेतला. बरं नशीब बलवत तर म्हणूनच राजा रावण वाचला म्हणू लागले. अंगदापासून रावणे भाग्य सुटल्या जीवी प्राणी, आजी करायाची जिताणी वर्धापन जीविताची. सगळ्या राक्षस मंडळींना असं वाटू लागलं अंगदाच्या तावडीतून राजा रावण आज मरता मरता वाचलेला आहे. नशीब चांगलं, अजून खाय प्यायचे दिवस होते, काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून राजा रावण वाचला. तर राजा रावणाचा जवळजवळ पुनर्जन्म झाल्यासारखं आहे म्हणले. आणि राजा रावण अंगदाच्या तावडीतून जिवंत सुटल्यामुळं एक मोठा उत्सव करा. जसा आपण वाढदिवस करतो, जसा आपण वर्धापन दिन करतो, अशा प्रकारे मोठा उत्सव साजरा करावा. अशा प्रकारे
सगळी मंडळी बोलू लागली. रावण सांगे स्वभावता अंगदे हानिता चिलाता प्राण जावा पैतत्वता सभाग्यता वाचलो. रावण सुद्धा सांगू लागला म्हणले, कारण रावणाच्या सुद्धा पोटात काही राहत नव्हतं. खरं सांगायला राजा रावण कोणाच्या बापाला घाबरत नव्हता. राजा रावण म्हणतो, अंगद ज्यावेळेस माझ्या मस्तकावर उभा होता मला लाता घालत होता त्यावेळेस खरंच वाटत होतं आता मी काय वाचत नाही, अंगदाच्या तावडीतून काही सुटत नाही, अंगद काय मला जिवंत सोडत नाही. पण नशीब चांगलं म्हणून त्या बिचाऱ्याच्या तावडीतून मी सुटलो, त्यानं मला मारलं नाही म्हणून मी वाचलो. मन पुरुषार्थी हनुमंत त्याहून अंगद विख्यात देखोनी वानरांचा पुरुषार्थ संशंकित रावण. रावणाला अगोदर वाटत होतं वानरामध्ये बलशाली हनुमंत आहे, पण त्या हनुमंतापेक्षा सुद्धा जरा आगाऊच निघाला हो अंगद म्हणले. त्याच्यापेक्षा सुद्धा बलशाली आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा पुरुषार्थी वानर अंगद आहे. आणि असे वानराच्या सैन्यामध्ये किती आहेत काय माहित. रावणाचं मन रावणाला खायला लागलं, संशयित अवस्था झाली. मंडप अंगदाचे सिरी रत्न कळसाची आहारी मुक्ता फळाच्या जल्लरी पताकावरी विचित्र. अंगद उड्डाण घेत आकाश पंतानं येत आहे. राजा रावणाच्या सभेचा मंडप अंगदाच्या डोक्यावर आहे आणि त्या मंडपाला हे असणारी नवरत्न आहेत म्हणले. ते कळसाला शोभून दिसत आहेत. मुक्ता फळाच्या म्हणजे माणिक मोत्याच्या झल्लरी लावलेली आहेत. तिथं चित्र विचित्र पताका शोभून दिसत आहेत. वानर सांगती उल्हासता सगळी लंका घेऊनी माता अंगदाला उर्धव पंता पाये पुरुषार्था श्रीरामा. सगळी वानर रामरायाच्या दिशेनं धावत येऊन सांगू लागली, ओ रामा तुम्ही शिष्टाईला पाठवलेला. अंगद म्हणले बहुतेक सगळी लंकाच डोक्यावर घेऊन इकडे आला की काय, बघा बघा ना म्हणले, पहा पहा ना म्हणले. आकाशातून अंगद येत आहे, त्याचा पुरुषार्थ तरी पहा ना रामा. रामरायाला वानर सांगू लागली, मंडप देखो आलिया माथा कोप आला श्री रघुनाथ अंगदे केली अधर्मता तुझ्या घाता मी करीन. अंगदानं मंडप डोक्यावर आणलेले. रामरायांनी पाहिलं, रामरायाला राग आला. अंगद चुकीचा वागलेला आहे. म्हणजे काय तर अंगदानं अन्याय केलेला आहे, म्हणजे अधर्म केलेला आहे. आणि अशा अधर्म करणाऱ्या अन्यायी जीवाला मी सोडणार नाही. भगवान परमात्मा म्हणतात, आता अंगदा तू जर अन्याय केला असेल तर तुझ्या घाता मी करीन. लंका दिदली शरणागता ते तिचा अर्थ येती अनिता मज लागेल अधर्मता तुझ या अर्था दंडीन. ए अंगदा, अरे ती लंका काय आपली का आपल्या बापाची आहे? त्या लंकेवरती अधिकार फक्त शरणागत आलेल्या बिभीषणाचा आहे.
ती लंका आपण विभीषणाला दान देऊन टाकलेली आहे. तिथला कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही संपत्तीचा अधिकार अजिबात आपल्याला नाही. तिथला एक कण सुद्धा कुणाला न विचारता किंवा विभीषणाच्या परवानगीशिवाय आपण अन्न म्हणजे हे अधर्माचं लक्षण आहे. आणि तू अधर्म केलेला आहे. म्हणून आता मी तुला शिक्षा देईन. रामरया अंगदाला बोलतात. अंगद मने ऐके रघुनाथा, निज बळे मज उडता, केव्हा मंडप बैसला माथा, न कळता मज येथे आला. अगदी सोज्वळ अंतकरणानं चित्त शुद्ध असलेले अंगद रामरायाला म्हणतात, रामा जरा माझं ऐकून तर घ्या. मी काय म्हणतोय, मी काय बोलतोय, जरा ऐका ना रघुनाथा. अहो, ज्यावेळेस मी तुमच्या भेटीला निघालो, माझ्या अंगातल्या ताकदीनं मी उड्डाण केलं रामराया. आणि उड्डाण करत इकडं सुवेळाचळाच्या दिशेनं निघालो भगवंता. पण हा मंडप केव्हा माझ्या मस्तकावर बसला आणि मला न कळताच माझ्या बरोबर इथं आला. हे काय मला समजलंच नाही रामा. मस्तक बळे उपडण, मंडपाचे येते आगमन, सर्वता मज नाही ज्ञान, तुझी आन श्रीरामा. ओ रामा, देव रावया, भक्तांचा सखा असणाऱ्या भक्त सख्या परमेश्वरा, मी खोटं बोलणार नाही हो. मी कशाला लबाड बोलू. आणि तुम्हाला माझं खरं वाटत नसेल तर मी श्रीरामा तुमची शपथ घेऊन सांगतो, मी उड्डाण केलं आणि ज्यावेळेस माझं मस्तक त्या मंडपाला थटलं असेल, त्या मस्तकाच्या नेटानं बळानं हा मंडप उपटला गेलेला आहे. आणि माझ्या डोक्यावर बसून हा मंडप इथं आलेला आहे. तो कसा आला, मंडप कसा उपटला गेला, 80,000 खांबाचा मंडप सजासजी कसा उपटला आणि माझ्या डोक्यावर बसून कसा आला, याच मला काहीच भान नाही, ज्ञान नाही. रामरयाला अंगद बोलू लागला, ऐकोनी अंगदाची आण, श्रीराम झाला सुप्रसन्न, अंगदे करोनी रामस्मरण, केली विंदान ती ऐक. अंगदानं रामरयाची शपथ घेतली, रामरयाच्या आणाभाका घेतल्या, आण वाहिली भगवंताची. आणि मग भगवंताला अंगदाचं बोलणं खरं वाटलं. पूर्वी काही लोक खरंच बोलायची पण समोरच्याला खोटं वाटायचं. त्यानं जीव तोडून सांगितलं, एखाद्या गोष्टीचा निवाडा असेल, कुठं भांडण तंट असेल, ती मिटवा मिटवी असेल, तर तो जीव तोडून सांगायचा, अहो मी सांगतोय ते खरंच आहे, मी कशाला खोटं बोलू, मी खोटं अजिबात बोलत नाही, मला खोटं आवडत नाही. पण समोरच्या व्यक्ती नाही 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 बनवा बनवी करतोय, ह्या बोटावरचा तुका ह्या बोटावर करतोय, लबाड बोलतोय, नाही 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 नाटक करतोय, चतुरपणा करतोय असं म्हणायची. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला, अहो आई शपथ मी खोटं बोलत नाही, देवा शपथ खोटं बोलत नाही. काही वेळा मुलाबाळांची शपथ खावायला लागायची आणि मग समोरच्या व्यक्तीला खरं वाटायचं. असंच अंगदाने भगवंताची रामरयाची आण वाहिली. रामरयाला बरं वाटलं, रामरया आनंदित झाले.
पण एवढ्यामध्ये अंगदानं काय नवल केलं. रामायणाची कवी करते शांतीवरम एकनाथ महाराज म्हणतात, लक्ष देऊन ऐका. पहिल्यांदा अंगदानं काय केलं तर रामरायाचं स्मरण केलं. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पुढील येते जे उड्डाण ते करोनी उलटे किराण, लक्षणीय सभास्थान मंडप संपूर्ण सांडिला. अंगद भगवंताच्या दिशेने उड्डाण घेऊन आला होता, पण भगवंतांनी सांगितलं अंगदा असं चुकीचं वागायचं नाही बरं का, आगावपणा करायचं नाही, मर्यादा सोडायची नाही, आपल्या हद्दीच्या बाहेर जाऊन वागायचं नाही अंगदा, नाहीतर मी तुला शिक्षा करेन बघ अंगदा. नाही हो देवा, मी असं कसा आगावपणा करेन, मी तुमचं लेकरू आहे, मी कशी तुमची आज्ञा मोडीन, कसा हद्दीच्या बाहेर जाईन. नाही हो देवा, तुमची शपथ खाऊन सांगतो मी चुकणार नाही, मी चुकलेलो नाही, मी कुणावर अन्याय केलेला नाही, माझा काही अपराध नाही. हे कसं घडलं हे मला काय देवा कळलंच नाही. देव आनंदित झाले. अंगदानं आनंदानं भगवंताचं नामचिंतन केलं आणि सरळ येणारे किरण उलट किरण मारलं, आणि अंगदाने उलट किरण मारलं आणि जिथं सभा मंडपाची जागा होती तिथं बरोबर तो मंडप सांडला, म्हणजे फेकून दिला. म्हणजे जसा पहिला होता तसा त्या ठिकाणी अंगदाने तो मंडप ठेवला. बापा अंगद विंधाणी उथाळी बैसली स्तंभस्थानी, समूळ सूत्र चुकोने दोन्ही ठेविला स्वस्थानी मंडप. अंगद एवढा महान आहे, एवढा चतुर आहे, त्याचं गणित फार चांगलं आहे. त्याने उलट किरण मांडलं. सभास्थानावर बरोबर एकदा नजर टाकली आणि आपल्या डोक्यावर आलेला मंडप अंगदानं अशी नवलाई केली की प्रत्येक 80,000 खांब होते ना, या ठिकाणाहून उपटून निघाले होते त्या ठिकाणीच बसवले. आणि जसा पूर्वीचा मंडप होता राजा रावणाचा तसा स्वस्थानी हा सभा मंडप ठेवला. मंडप येता कडकडाट राक्षस होया हृदया स्फोट, आक्रंदला दशकंठ आले अरिष्ट अनिवार. हो, राजा रावणाचा सभा मंडप काही लहान होता का? ज्या मंडपाला 80,000 खांब होते, 4-2 खांब 5-6 खांब असतात एखाद्या मंदिराच्या समोरच्या सभा मंडपाला, तर तो भला मोठा वाटतो. मग 80,000 खांबाचा सभा मंडप किती मोठा असेल. आणि अंगदाने उलट किरण मारलं आणि डोक्यावरचा जो मंडप होता
तो खाली सांडताना त्याचा भयानक आवाज झाला म्हणजे, आणि त्या आवाजामुळं कडकडाट निर्माण झाला. राक्षसांच्या काळजाला धक्का बसला. राजा रावण तर मोठ्यानं ओरडला, अरे बाप रे, आता काही खरं नाही. लंकेवर मोठा अनिष्ट आणि वार अरिष्ट आलेलं आहे. मोठं संकट आलेलं आहे. असा राजा रावण आक्रमला म्हणतात. अंगद मंडप गेला घेऊनी, श्रीरामे सोडविला परतोनी. रावणे ऐकताची कहाणी, धाके मनी भयभीत. काही सेवकांनी सांगितलं, रावण महाराज, ओ राजे, शिष्टाईला आलेला अंगद होताना जाताना त्यानं उड्डाण केलं, उसळी घेतली आणि डोक्यावरती आपला 80,000 खांबाचा मंडप खांबासहित उपटून घेऊन गेला. पण रामरायाने तो मंडप ठेवून घेतला नाही. अंगद जरी आपला मंडप घेऊन गेला तरी रामरायाने तो परत पाठवलेला आहे, आणि अंगदानं आणून तो परत मंडप ठेवलेला आहे. हे राजा रावणानं आपल्या कानानं ऐकलं आणि अंगद फिरून माघारी आलाय म्हटल्याबरोबर राजा रावण पुन्हा घाबरला. अंगद म्हणे दशानना, रामे मंडप धाडीला जाणा. लंका दिदाली विभीषणा, रणी रावण मारणी. रावण घाबरलं होतं. अंगद राजा रावणाजवळ आला. ए राजा रावणा, बघ म्हणले, रामरायांनी हा तुझा सभा मंडप पाठवलेला आहे, मी घेऊन आलेलो आहे. का तर ही लंका शरणागत आलेल्या तुझ्या भावाला विभीषणाला दान दिलेली आहे, आणि रणांगणामध्ये रावणा तुला मारलं जाणार आहे. अंगद राजा रावणाला 10 तोंडाच्या दशाननाला बोलतो, ऐसे सांगोनी लंकानाता, अंगद परतला तत्वता. भेटावयाची रघुनाथा, उल्हासता स्वानंदे. राजा रावणाला ताकीद दिली. राजा रावणाचं मरण कसं जवळ आलेलं आहे. राजा रावण काहीच अवधीमध्ये कसं संपणार आहे याची जाणीव लंकानाथाला अंगदानं करून दिली, आणि ताबडतोब अंगद रामरायाच्या भेटीला अगदी आनंदानं उल्हासानं भगवंताच्या नामगजरामध्ये निघाले. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. भजन करत अंगद महाराज उल्हासानं रामरायाच्या भेटीला येऊ लागले. लंकेची मंडप सांडून अंगदे करो निउड्डाण. सव्या येवोनी आपण श्रीराम चरण वंदिले. जसा राजा रावणाचा सभा मंडप पूर्वीच्या ठिकाणी होता, जसाच्या तसा तो ठेवला. अंगदाने तिथून उड्डाण केलं.
ताबडतोब रामरया जवळ आले. रामरयाचं चरण वंदन केलं. रामरयाचं दर्शन अंगदानी घेतलं. वंदनी सौमित्र चरण सुग्रीवासी अभिवंदन. वंदनिया विभीषण लुटांगण हनुमंता. रामरयाचं दर्शन केलं. तिथून अंगद उठले. लक्ष्मणाच्या चरणावर मिठी मारली. सुग्रीवाला नमस्कार केला. विभीषणाला वंदन केलं आणि हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग लुटांगण अंगदानी घेतलं. आणि काही वानर वीर नळ नीळ जांबुवंता दिथोर. अवघे वंदनी वानर केला बुबुकार राम रामे. बाकीची जी श्रेष्ठ श्रेष्ठ नवे नवे सर्वच वानर मंडळींना वानर वीरांना नळ असेल नीळ असेल जांबुवंत असेल थोर असेल लहान असेल अवघ्यांना सर्व वानरांना अंगदानी वंदन केलेलं आहे. सगळ्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि अंगदानी भुबुक्कार केलेलं आहे. जय श्रीराम जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम जय श्रीराम. सवेची अंगद महावीर एवढी श्रीराम समोर. पुरुषार्थाची निजसार केले चरित्र ते दावी. ताबडतोब महावीर अंगद रामरयाच्या समोर आलेला आहे आणि आपण शिष्टाईसाठी जाऊन काय तिथं केलं याच निजसार चरित्र रामरयाला दाखवू लागलेलं आहे. अनर्घ्य रत्नाती तेजिष्ट रावणाचा महामुकुट. श्रीरामा पुढे ठेवून स्पष्ट पाया मरकट लागला. राजा रावणाच्या मस्तकावरचा नवरत्नांनी जडवलेला माणिक मोत्यांनी झालरी घालून सुशोभित केलेला अगदी दैदिप्यमान असा अमूल्य रत्नांचा तेजोमयी महामुकुट श्रीरामाच्या समोर अंगदानी ठेवला आणि रामरयाच्या चरणावरती अंगदानी आपलं मस्तक ठेवलं. तुझी या कृपा श्री रघुनाथा लंकेसी जावनी तत्वता. रावणापासी सांगता सीता अति अहर्ता अनुवादे. रामा खरोखर मी जे हे सगळं कार्य करू शकलो तुझी या कृपा श्री रघुनाथा. तुझी कृपा होती म्हणून हे सगळं घडलं. मी लंकेला गेलो रावणाच्या जवळ गेलो आणि काय काय केलं याचं चिंतन मोठ्या अभिमानानं गर्वानं छाती फुलून आल्यामुळं अंगद सांगू लागला. ते म्या केल्या तीव्र गोष्टी जेणे रावण कपाळ पिटी. तरी तू राक्षस महाटी सीता गोरटी सोडेना. रामरया तिथं मी गेलो राजा रावणाच्या सभेमध्ये गेलो. राजा रावणाच्या आसनासमोर शेपटीचं आसन करून बसलो. फार फार भयानक अशा प्रकारच्या आम्ही गोष्टी केल्या. रावण कपाळ बडवून घेत होता.
रावणाला मी फार त्रास दिला, पण तो रावण महाहट्टी रामा. तो काही सीता द्यायला कबूल होत नाही आणि आपल्याकड सीता माऊलीला सोडत नाही, असा महाहट्टी आहे, असं श्रीराम भगवंताला अंगद सांगतो. तुम्हासी मागता कोरांना मी तव सीता नेदी चिद्रत्न, ऐसा बोलला दशानन कोप दारुण मज आला. भिक्षा मागायचं निमित्त करून आलेला राजा रावण ज्या सीता माऊलीकड कोरान्न माते दे म्हणून आला आणि चिद्रत्न सीता माऊलीचं अपहरण करून घेऊन गेला, आणि तोच राजा रावण सीता माऊलीला मी देत नाही म्हणतो. हे ऐकल्यावर रामा मला खूप राग आला. रावण ऐसा अति बळिष्ठ घाय ढिलाविला सुभट, पायचे पुनी दशकंठ सिरीचा मुकुट हरियला. त्याला लई गोडीत सांगितलं, लई समजावून सांगितलं रामा. तो काय ऐके ना. त्याला अनेक उदाहरणं सांगितली, अनेक कथा सांगितल्या, तरी पण राजा रावण काही मानायला तयार होईना. त्याला त्याच्या बळाचा गर्व, त्याच्या संपत्तीचा गर्व, त्याच्या कीर्तीचा गर्व. आणि मग मला रामरया राग आला बर का. आणि राग आल्याबरोबर राजा रावणाला आता कसं ढिल्लं पाडायचं, अगदी मोकळा कसा करायचा याचा विचार मी केला. आणि मग राजा रावणाच्या डोक्यातला तर घातल्या, त्याला पालता पडला. त्याच्या मस्तकावर रामा मी उभा राहिलो. एवढ्यावर थांबलो नाही तर त्याच्या डोक्याचा मुकुट त्याचे मस्तक खाली चेपून दाबून त्याच्या शिरीचा मुकुट मी हिसकावून काढून घेतला. रामा अंगद सांगू लागला, राक्षसांच्या वीरश्रेणी धाविनल्या माझ्या ग्रहणी, त्या म्या पटितावनी रुधिरे धरणी प्रवाहे. काही काही उसना अवसान घेऊन राक्षस माझ्या अंगावर धावत आली, पण मी काय ढिला पडतो होय रामा. मला पकडायला आल्यावर, मला धरायला आल्यावर मी कुणाला ढिल्ल सोडीन होय रामा. अहो अशा धावणाऱ्या राक्षसांना मी धरकी आपट केलं, धरकी आपट, धरकी उचल की आपट, धरकी उचल की आपट. आणि ज्यावेळेस जमिनीवर धडाधड राक्षस आदळली का नाही, त्यावेळेस हाडा मांसाचा चिखल झाला, रक्ताची नदी तिथं वाहू लागली बघा रामा. असा अंगद रामरयाला सांगू लागला. रावण गांजली पाटी, राक्षस निघाले दिक्पटी, ती सांडिल्या युद्ध गोष्टी, सम्मुख दृष्टी कोणी नाही. ज्यावेळेस मी मात्र रावणाला पालता घालून तुळवायला चालू केलं, त्या राजा रावणाच्या मस्तकावर उभा राहिलो, त्यावेळेस मात्र सगळे राक्षस रामा घाबरले गेले. अहो भित्रे भित्रे सगळे राक्षस दाही दिशेला जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. युद्धाच्या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या. अहो एवढंच नाही रामा, या तुमच्या भक्त सख्या अंगदा समोर कोणी सुद्धा येईना, कुणाची सुद्धा टाप चाले ना बघा रामा. मी काही कच्च्या गुरुचा चेलाय का रामा. भगवंता असं कार्य मी लंकेमध्ये केलं. शिष्टाईला गेलेले अंगद परत आल्यानंतर रामरयाची भेटी घेऊन रामरयाला सांगू लागलेले आहेत. ते तुनी मज सवेग येता, मंडप आला न कळता, तो म्या सांडिला मागुता, सत्य रघुनाथा ही गोष्टी. अहो तिथून राजा रावणाच्या डोक्याचा मुकुट हिसकावून घेतला
आणि तुमच्या भेटीला यावं म्हणून मी उड्डाण करायला गेलो, आणि तो राजा रावणाचा 80,000 खांबाचा मंडप म्हणे माझ्या डोक्यावर इकडं आला. जो तुम्ही पाहिला ना मगाशी म्हणले, जो तुम्ही पाहिलेला 80,000 खांबाचा मंडप, तुम्ही म्हणाला ना अंगदा तुला शिक्षा करीन, तू अन्याय करू नकोस, अन्याय माझ्याजवळ चालणार नाही. आपण सगळ्याशी न्यायानं वागायचं, न्यायाची भूमिका घ्यायची, सगळ्याशी समान वागायचं, विषम वागायचं नाही. आणि मग मला ते तुमचं पटलं भगवंता. मी जसं सरळ उड्डाण घेऊन तुमच्याकडे आलो होतो का नाही रामा, तसंच उलट किराण मारलं बघा रामा. लंकेमध्ये पोचलो बघा रामा. तो मंडप जसा होता, जिथं होता, ज्या ज्या खांबावर होता त्या त्या ठिकाणी ते खांब आणि तो मंडप मी परत ठेवला. लंकेमध्ये तो मंडप ठेवून परत रामराया मी तुमच्या भेटीला आलेलो आहे. ही गोष्ट खरी आहे रामा. मी सत्य बोलतोय, सत्य सांगतोय. माझं बोलणं खरं, माझं चालणं खरं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं संत म्हणतात, ते मी आचरण करतोय रामा. अंगद महाराज रामरे याला सांगू लागले, ऐकोनी अंगदाच्या गोष्टी, मुकुट देखोनी या दृष्टी, श्रीराम सुखावला पोटी, स्वानंद पुष्टी आलिंगी. अंगदाच्या पराक्रमाच्या गोष्टी रामरायांनी ऐकल्या. अंगद मोठ्या आवेशानं सांगत होता. रामरायांनी राजा रावणाचा अंगदानं आणलेला आपल्या चरणाजवळ ठेवलेला मुकुट पाहिला. रामरायाच्या मनामध्ये आपल्या अंगदाबद्दल एक प्रेम उत्पन्न निर्माण झालं, एक भाव सुखाचा निर्माण झाला. भगवंताचा सुद्धा कंठ दाटून आला. स्वानंदाने भगवान परमात्मा डोलू लागले आणि भगवंताने अंगदाला आपल्या जवळ घेतलं. कडकडून अंगदाला मिठी मारली, आलिंगन दिलं. धन्य अंगदाचा पुरुषार्थ, रणी गाजून लंकानाथ, मुकुट घेऊन आला व्यक्त अतिविस्मित श्रीराम. रामरे याला सुद्धा खूप नवल वाटलं. काय अंगदाचं बोळ आहे म्हणले, काय सामर्थ्य अंगदाकडं. अहो ही काही खायची जेवायची गोष्ट आहे का, काही सोपी गोष्ट आहे का. राजा रावणाच्या लंकेमध्ये जायचं, जिथं सगळं राक्षसांचं राज्य आहे, कोट्यावधी राक्षस आहे. त्या कोट्यावधी राक्षसांची सभा भरलेली असताना राजा रावणाच्या समोर उभा राहायचं, शेपटीचं आसन करून बसायचं, राजा रावणाला रोखठोक बोलायचं, अपमानित करायचं. आणि राजा रावण ऐकेना म्हणून राजा रावणाला पालत घालून तुडवायचं, त्याच्या डोक्याचा मुकुट घेऊन यायचं. एवढंच नाही, येताना 80,000 खांबाचा मंडप सहज कसा डोक्यावर आलं हेही अंगदाला कळलं नाही. आपण रागावलो म्हणून तो मंडप उलट किराण मारून अंगदानं होता तसा पूर्वीच्या जाग्यावर कसा ठेवून आला. काय बुद्धीच्या पलीकडची, ही जाणण्याच्या पलीकडची, कक्षेच्या पलीकडची गोष्ट आहे. रामरायाला नवल वाटू लागलं. संतोषवाणी रघुनंदन, हृदय आलिंगी सुप्रसन्न, करी अंगद मुख चुंबन, अंगद धन्य श्रीरामी. रामरायाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की आपण जे म्हणतो ना, माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अहो हे किरकोळ आहे म्हणले. स्वानंद, परमानंद, ब्रह्मानंद, परमसुख याच्या पलीकडची अवस्था भगवंताची झालेली आहे.
भगवंताच्या चेहऱ्यावर तर एवढी प्रसन्नता आलेली, एवढी टवटवी आलेली, एवढं तेज आलेलं आहे. आतापर्यंत असं तेज कुणीही पाहिलं नव्हतं. आणि असे आनंदित खुश झालेले भगवान श्रीराम परमात्मा अंगदाला आपल्या जवळ बोलवतात. कडकडून आपल्या छातीला, हृदयाला लावतात. कडकडून मिठी मारतात. अंगदाच्या तोंडावरून हात फिरवतात. रामरया अलबेला घेतात. अंगदाचे मटामट मटामट मुखे घेतात. अंगदाला किती सुख वाटलं असेल हो. काय अंगदाचं भाग्य आहे. एवढी भगवंताची कृपा होणं, एवढा भगवंताचा स्पर्श होणं, एवढा भगवंताचा आशीर्वाद मिळणं. आणि त्यामुळं अंगद श्रीरामामुळं आपण एकच शब्द बोलू शकतो की धन्य झाले. त्यांच्या जीवनाचं हित झालं. भगवंताने कृपा केली, आशीर्वाद दिला, मिठी मारली, मटामट मुखे घेतले, लाड केले अंगदाचे, कोड कौतुक केलं. आणि या सर्व भगवंताच्या अवस्थेमुळं अंगदाची धन्य अवस्था झाली. म्हणतात श्रीरामे मुकुट घेऊन पाचारणी विभीषण, त्याचे मस्तकी आपण संतोषन स्वये घाली. रामरयांनी अंगदानं जो राजा रावणाचा हिसकावून आणलेला मुकुट आहे तो आपल्या हातामध्ये घेतला. विभीषणाला हाक मारली. शरणागत विभीषण ताबडतोब रामरयाच्या जवळ आले आणि तो रावणाचा राजमुकुट विभीषणाच्या डोक्यावर रामरयाने अगदी आनंदाने घातला. विभीषण झाला राजधर, वानरी किला जय जय कर. राम नामे गर्जे अंबार, देती भुभुकार स्वानंदे. लंकेचा राजा विभीषण झाला म्हणून वानरांनी जय जयकार केला. विभीषण महाराज की जय, विभीषण महाराज की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम, जय श्रीराम. आणि या रामनामाच्या गर्जेनं सगळं अंबर दुमदुमून गेलं. सर्व अवघी वानर मंडळी रामनामाचा आनंदानं भुभुकार करू लागली. मुकुट बिभीषणाचे मवळी, देखून वानरी सकळी. हरिके पिटोनी आटाळी, सुका कल्लोळी नाचती. बिभीषणाच्या मस्तकावर राजा रावणाचा मुकुट वानर मंडळींनी पाहिला. सगळ्या वानर मंडळींना आनंद झाला. सगळी वानर मंडळी आनंदाने एकमेकाच्या हातात टाळ्या देऊ लागले. सुखानं आनंदानं वानर मंडळी नाचू लागलेली आहेत. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. आवडीनं प्रेमानं भगवंताचं नाम घेत आनंदानं वानर मंडळी नाचू लागलेली आहेत. नळ निळ जांबुवंत, सुग्रीव सुसेन हनुमंत. अंगदाचा पुरुषार्थ वानरवाणीत आल्हादे. नळ नीळ जांबुवंत, सुग्रीव सुसेन महाराज, हनुमंतराया आणि बाकीची सगळी वानर मंडळी अगदी आनंदाने अंगदाचा पुरुषार्थ वर्णन करू लागली. अंगद वीराती उद्भाट, अंगद वीर भट सुभट. तेने गांजोनिया दशकंठ, अनिला मुकुट प्रत्यक्ष. अंगद हा महान योद्धा आहे, महावीर आहे, मोठी कामगिरी करून आलेले आहे. भल्या भल्यांना
माती चालणारा आमचा अंगद आहे अशी वानर मंडळी अंगदाचं कौतुक करू लागलेले आहेत. आमच्या अंगदानं काय केलं माहितीये का? 10 तोंडाच्या राजा रावणाला गांजलं, पालत पाडलं, लाता घातल्या, मस्तकावर उभा राहिला. राजा रावणाला तुडवून त्याचं मस्तक चेपून त्याच्या मस्तकीचा डोक्यावरचा राज मुकुट रामरायाच्या भेटीला घेऊन आला. असा प्रत्यक्ष कामगिरी करणारा आमचा अंगदवीर आहे. सर्व बोलू लागले, ऐशी अंगदाची वाटी वानर वानिता ती सर्व, अंगद मानसी श्री राघव, भाग्य अभिनव अंगद. सगळं अंगदाची स्तुती करू लागले. सगळेच अंगदाबद्दलचा प्रताप, शौर्य, धाडस याचं वर्णन करू लागले. अंगदाचा पुरुषार्थ सगळेजण वर्णन करत आहेत. पण अंगदाच्या मनामध्ये भगवान परमात्मा आहे, रामरय आहे. आणि रामरयाच्या कृपेनं अंगदाची अभिनव अवस्था झालेली आहे. अंगदाच्या भाग्याला पारावार उरलेला नाही. शिष्टाईनं माणीच रावण, त्याने क्षोभला रघुनंदन, आता करील रणकंदन, दुर्दार बाण सोडोनी. अंगदाला रामरायांनी लंकेमध्ये राजा रावणाकड शिष्टाईसाठी पाठवलं होतं. पण राजा रावण काही किती जरी समजावून सांगितलं तर ऐकत नाही. तो काही सीता सोडायला तयार नाही. हे अंगदाच्या मुखातून भगवंतानी रामरायांनी ऐकलं. रामरया राजा रावणाच्या या वागण्यावर रागावलेले आहेत. आणि रामरया आता युद्धाची तयारी करतील, राजा रावणाबरोबर रणकंदन करतील. राजा रावणाच्या या दुष्कृत्यावर पाणी फिरतील आणि दुर्धर बाण सोडून राजा रावणाचा निपात करतील. याचं चिंतन आपल्याला प्रसंगानुसार पुढे आपल्याला सेवेकरता घेता येईल. वानर निशाचर रणी, भिडती झोट धरणी, आशुते पूर्वाहील धरणी, आईनी पायनी भिडतील. वानरांचं आणि राक्षसांचं युद्ध होईल. एकमेकांचं घनघोर युद्ध होईल. रक्ताची नदी वाहील, पूर येईल रक्ताच्या नदीचा. एकमेकावरती ही वानर आणि राक्षस भिडतील. घनघोर दारुण भयानक युद्ध होईल. यामध्ये मोठी राक्षस हानी होईल. याचं चिंतन तुम्हाला पुढं ऐकायला मिळेल. एका जनार्दना शरण, अंगद शिष्टाई झाली पूर्ण, पुढे गोळ्या निरूपण, रम्य रामायण श्रीरामी. कथा राघवाची, कथा श्रीरामाची, कथा भगवंताची, कथा माझ्या देवाची. रामरायाच्या रामायणाची कथा अतिशय गोड आहे. आता तुम्ही अंगदाच्या शिष्टाईची कथा ऐकली, अंगदाचा पराक्रम ऐकला. अध्याय कळसाला आलेला आहे. रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या गुरुवर्यांना, सद्गुरूंना शरण जातात. एका जनार्दना शरण, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतात. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी धावतात. ही जी सगळी रामायणाची गोड कथा आहे ती माझ्या गुरुकृपेमुळं मी तुम्हा पुढं सांगू शकलो, लिहू शकलो, मांडू शकलो. ही माझ्या गुरुची कृपा आहे. त्या गुरुच्या चरणावर, जनार्दन स्वामींच्या चरणावर एकनाथ महाराज लीन होतात, नतमस्तक होतात. त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेतात.
आणि म्हणतात श्रोते मंडळी हो, रामायण अतिशय गोड आहे, अगदी सुंदर आहे. जीवनामध्ये कसं जगावं, कसं वागावं, आपण आचरण कसं करावं, चांगल्यात चांगलं कसं बोलावं, चांगलं कसं वागावं, हे सगळं शिकवणारं गोड रामायणाचं निरूपण आहे. तुम्ही श्रद्धेनं, विश्वासानं, भक्तीनं ते स्वीकारा, ऐका, गोड मानून घ्या. ते खरोखरच गोड आहे अशी विनंती रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात आणि या अध्यायाची सांगता करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडी काकार टीकाया अंगद शिष्टाई निरूपण नाम अष्टमो अध्याय गोडः. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, त्याची आस पुरवावी. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपुम. यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी माव परम भागवतान स्मरामी. हरि रेव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपु. यति यशमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवास जरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती
भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल